या या नमस्कार या वेलकम वेलकम नमस्कार नमस्कार मी मदन नमस्कार मी जुलिया रॉबर्ट म्हणजे काय बोलताय आता तुम्ही मदन म्हणजे मी जुलिया रॉबर्ट का नाही का माझ्या आईने माझं नाव मदन ठेवलेलं आहे बरं. त्याची कृपया चेष्टा करू नका चेष्टा करू नका नाहीतर शिफ्ट वाढल्यावर गोस्वामी सरांच्या मनात जे येतं ते मी देईन काय शिव्या ऐका ऐका कुल कुल शिवाय- तुम्ही शांत व्हा शांत व्हा शांत व्हा चिडचिड व्हा. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा अरे हे काय डोक्याला टेंगुळ आलंय का नाही कपाळ वाढलंय ओ, ओ, आ? केस वाढायच्या ऐवजी कपाळ वाढत चाललंय असे दिवे. की माझी अशी चिडचिड वाढत असू दे, असू दे. रोज माझी चिडचिड वाढते एक मिनिट तुम्ही शांत व्हा शांत व्हा हो शाबाश हो. शाबाश 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 हो, हो. शाबाश शाबाश शांत हो, व्हा आम्ही- शांत व्हा आम्ही- शांत व्हा आम्ही काय? शांत व्हा ऍक्च्युली हे जे आहे ना हा तुमचा स्ट्रेस आहे खरं तर हात चेक करण्यासाठी मी टेंगुळ वगैरे बोलले मुद्दामूनच बोलले अच्छा ओके आय टेल यू मदन तुम्ही खूप स्ट्रेसफुल आहात वा आहे खूप आहे स्ट्रेस आहे तुम्हाला एक काम करा हा बेल्ट आहे ना हा बेल्ट घाला अहो कमरेला बसणार आहे का तो बेल्ट नाही. बघा ना त्याचा आकार बघा ना त्या आकारावरनं अंदाज घ्या साधारण हा बेल्ट कुठे घालायला हवा मनगट आला मग घाला बरं घाला शाबास व्हेरी गुड शाबास हे काय आहे हे काय माहितीये का याने तुमचा स्ट्रेस किती वाढलाय याचा आपल्याला अंदाज येईल यानी या हा काही काळजी करू नका आता मला आपण सुरुवात करूया काउन्सिलिंगला ओके आता मला सांगा नक्की तुमचा प्रॉब्लेम काय मी ना छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिडतो हो हो पण म्हणून माझ्यावर नाही बरं का चिडायचं नाही मी म्हणालो मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो तुम्ही तर एकदम असं होतं गरज आहे आता जागा काढायची गरज आहे मला की अशी मी जागा काढतो माझा प्रॉब्लेम आहे ना मग जागा नाही करायला हो 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 हे असं केलं तुम्हाला बरं वाटतं का मला बरं वाटतं हो हो केलं बरं रिलीफ हो व्हेरी गुड हे असे आपण आपले मार्ग शोधून काढायचे असतात व्हेरी गुड कीप इट अप आता मला शांत डोक्याने सांगा की नेमकं तुम्हाला राग काय येतो अशा काय घटना घडतात ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो परवा ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये फॉरेन डेलिगेट्स आले होते आमची मीटिंग सुरू होती बरं त्या मीटिंगमध्ये माझी बॉस आहे सई तामणकर ती माझ्यावर खेकसली ओरडली माझ्यावर माझं टाळकं सटकलं ओके 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 कुल 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 का म्हणजे का सई तामणकर तुमच्यावर का ओरडली काय कारण मी चहा पिताना असा आवाज होत होता माझ्या हातून ती खसकली माझ्यावर अहो साहजिक आहे ना आता फॉरेनर तुमच्या समोर बसलेत आणि तुम्ही फुर फुर असा चहा प्यायला कुठलाही बॉस चिडणारच नाही का हो पण त्या फॉरेनर समोर ही त्या चहामध्ये ग्लुको बिस्किट घालून लगडा करून चमच्याने खात होती ते कसं चाललं तिचा ते बिस्किटाचा लगदा चालतो माझा चालत नाही ती बॉस आहे म्हणून बॉस आहे म्हणून का ती बॉस आहे म्हणून हे बघा स्ट्रेस बघा किती वाढला 70 शांत शांत हो शांत हो शांत हो हो लगदा 80 हे बघ 78 शांत शांत व्हेरी गुड शांत असा माझा प्रॉब्लेम होतो छोट्या छोट्या गोष्टींवर माझा स्ट्रेस खूप वाढतो तुम्हाला सांगतो माझं मलाच कळत नाही स्ट्रेस कसा वाढतो ह्याच्यावरून माझी भांडणं होतात रिक्षावाल्याशी भांडण होतं बसवाल्याशी ट्रेनवाला सगळ्यांची भांडण होतं लॉन्ड्रीवाल्याशी सुद्धा परवा माझं भांडण झालं आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये का हे भांडण मी सुरू करतो संपवतात समोरचे म्हणजे कसं तुडवतात ना मला काय माहिती का माझ्यात ना ताकद नाहीये माझ्यात चरबी खूप आहे माझ्यात चरबी सॉलिड चरबी आहे माझ्यात चरबी आपण हे बघा आपण काढूया हा जो तुमचा त्रास आहे ना आपण काढूया काही काळजी करू नका इथे बसा कमन रिलॅक्स इथे बसा
शांत बसा. ओके, आपण आपण रिलॅक्स करूया. कसं असतं, हा स्ट्रेस असतो ना, याचं कारण मुख्य म्हणजे राग. हा. या रागाने ना दुष्परिणाम होतात शरीरावर. कळलं का? तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. ओके, तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल राहत नाही, कारण मेंदूपर्यंत रक्त पुरवठा राहत नाही ना, पोचत नाही तिथपर्यंत रक्त. त्यामुळे मग आपला मेंदू ना आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला साथ देत नाही. कळलं का? हा प्रॉब्लेम होतो. कळलं? आपला मेंदू नको त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी करायला लागतो. बरोबर आहे. साधी साधी टाळी पण वाजत नाही ना, कारण ना ताल नाही राहत. कळलं का? कारण आपल्यात इच्छाशक्ती नाही असते. कळलं? तो माइंड आणि ब्रेनचा ना संलग्न असं होत नाही. बरोबर, तुमचं बरोबर आहे. कारण चित्त थाऱ्यावर नसतं, मन. काय चित्त थाऱ्यावर नसतं. बरोबर. एक काम करायचं, याच्यावर एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे आपल्या अंतर्मनाला साथ घालायची. पण मन ऐकेल आपलं? हो, का नाही ऐकणार? असं आपण बोलू शकतो मनाशी? हो, बोलायचं असतं. मनाशी बोलायचं, आपल्या अंतर्मनाला साथ घालायची आणि सांगायचं, मना, ए मना, तू खूप गोड आहेस, मी तुझ्यावर कधीही रागवणार नाही, आय लव्ह यू. सांगा, आय लव्ह यू. असं तुम्ही मला नाही सांगायचं, असं तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं. म्हणजे असं मला सांगितलं जातं बऱ्याचदा, पण तुम्ही तुमच्या मनाला सांगा, अंतर्मनाला सांगा. अंतर्मनाला सांगा. मनाला सांगा, मना, आय लव्ह यू. मना, आय लव्ह यू, मला तुझ्यावर अजिबात राग. हे असं होतं आता माझं आणि मनाचं चाललंय ना, मधले छातीवरचे केस कशाला हुळहुळता? जिथे पाहिजे तिथे नाहीये, तिथे जंगल गुंड. ही असं चिडचिड आहे ना माझं नाही हो. शांत 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 शांत. अजिबात चिडू नका तुम्ही, अजिबात शांत शांत शांत. 1 ते 10 आकडे मोजायचे. शांत. एकदा पुन्हा एकदा प्रयत्न करा बरं आपल्या मनाला हाक मारण्याचा, आणि ना मोठ्यानं बोला मनाशी. तुम्ही बोला, ऐकेल ते. ऐकेल 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 ऐकेल. बोला 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 बोला. हे मना, बरं 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 बरं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शाबास. मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. आय लव्ह यू. कसं 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 वाटतंय? थोडस बरं वाटतंय, पण थोडा वेळ वाटतं हो, नंतर पुन्हा सुरू होतो. तुम्हाला काय सांगू मी, म्हणजे मी आता गाडी चालवायला घेतली ना, मी वाहतुकीचे सगळे नियम पाळतो. मी शिस्तप्रिय आहे. बर. मी कधीच सिग्नल असे तोडत बिडत नाही. पण एखादा घुसला की माझं टाळतं. अरे बापरे, 90. शांत 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 शांत. लगदा मगाशी झालं, मगाशी ते झालं. बसा बसा बसा. शांत शांत शांत. रागवायचं नाही, कळलं का? रागामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. रागवायचं नाही. शांत शांत. एक काम करूया का? चहा घेता का तुम्ही? चहा घेता? चहा मागू? चहा मागू? दत्तू, ए बाळा दत्तू, दत्तू चहा आण रे. आणतो. हा दत्तू चहा आण. शांत राहायचं. बऱ्याच घरात ना राग हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. रागावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे. कळलं का? त्यामुळे रागावर नियंत्रण. ए दत्त्या, मेला चहा आण रे डुकरा. असा चहा देतात भावळटा, असं चहा देतात. ट्रेन लागला असतो रे टाकल्याला. उचला कशाला? असा चहा देतात. ओढेत हे ओढेत टाकला. अरे बावळटा, क्लाइंट येतात ते, क्लाइंट येतात ते मूर्खा. त्यांच्या जीवावर आपण जगतो, त्यांच्या पैशावर आपण जगतो. तुम्ही जगता तुम्ही, मी नाही जगत. मी तुमच्या जीवावर जगतो. कान फाड फोडे ना वाटेल ते बोलास ते मूर्खा. तुम्ही मूर्खाची मालकीण. बावळटेस का? वाटेल ते बडबडतो. डोळे हातात काढून देईन, झालं नाही? हा, मग मी पण झिंजा उपटून द्याल तुमच्या हातात. मी पण असे उपटायला मी, असे उपटायला जातो म्हणे. हा जातो. हा मला हा जातो. हा मदन, मदन, असे काय बसलं? अहो तुम्ही आता ओरडलात. अहो त्या माणसावर ओरडलात तुम्ही आता. नाही नाही. अहो किती ओरडलात तुम्ही. नाही नाही, त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं. हे काय आहे? हे काय केलं आता? माझं राग घालवण्याची पद्धत आहे ही. असे
अहो पण तुमच्या वागण्यात किती विरोधाभास आहे. तुम्ही आत्ता मला काही क्षणापूर्वी सांगत होतात रागवायचं नाही, रागावर नियंत्रण ठेवा म्हणून ना. पण मी रागावले नव्हतेच ना. नाही मी रागावले नव्हते, मी फक्त रागावले होते. म्हणजे कसं शिस्त लावायची होती ना त्याला, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने त्याला शिस्तीत रागवलेलं चालतं, ते अलाउड आहे, हे वेगळं आहे. Anyway, आता आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. प्लीज इथे बसा, बसा, हलू नका. हा इथे शांत. आपण ना आपला राग आपल्या जवळच ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. हा 1 ते 10 आकडे मोजायचे. अजिबात रागवायचं नाही, शांतपणे राहायचं. 1 मिनिट हा, मी जरा फोन, 1च मिनिट हा. नवरा, हॅलो, काय कुठे आहेस? मसरा. अगं मी नीट विचारतोय कुठे आहेस? आता कुठे असणार आहे प्रभाकर? क्लिनिक मध्येच आहे ना. बोल ना, काय काम आहे? एकटीच आहेस का हॉस्पिटल मध्ये तू? नाही नाही नाही, बॉयफ्रेंड बरोबर आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बॉयफ्रेंड बरोबर काय करतेस त्याच्या बरोबर? मुक्का घेतोय तो माझा. काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी फोन केलाय? अगं ऐक ना, हा तुझा संशयी स्वभाव बंद कर. हे बघ, बंद कर. काय करणार आहेस? बॉयफ्रेंड बरोबर आहे मी. काय म्हणणार तुझं? बोल ना, काय म्हणणार? काय करायचं तुला? फोन ठेव. चल. म्याव. म्याव. 1 मिनिट. अहो तुम्ही आता कोणाशी, तुम्ही काय बोललात आता? मी तुमचा मुका घेतोय बोललात. नवरा हो, त्याला याच भाषेत कळतं. ओके. हो ठीक आहे, आता ओके. आता ओके. शांत व्हा. तर अजिबात रागवायचं नाही. आणि हा जो आपल्या आयुष्यात ना पूर्वग्रह असतात ना आपल्या डोक्यात, ते काढून टाकायचं. आता आपण दुसरा एक्सरसाइज करू. तुम्ही जागेवर ना हलू नका, इथे बसा. हलत नाही. बसा. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता मी जे बोलते ना त्याकडे नीट लक्ष ठेवा. मी जे सांगते त्याप्रमाणे करा. आपल्या डोक्यातला राग काढायचा की नाही. शांत शांत. ओके. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. कोणी आवाज काढला रे? अरे मी आहे रे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी आहे ना. बस झाले. हो. उलट झालं. सॉरी. दीर्घ श्वास घ्या. शाबास. श्वास घ्या, सोडा. शिट्टी वाजते तुमची. शिट्टी नाही वाजता का मग? दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या, सोडा. शिट्टी वाजते रे माकडा. शिट्टी कशी वाजते? साधा श्वास घेता आणि सोडता येते. बावळटा, अक्कल नाही तुला? माझ्यावर ओरडू नका तुम्ही. मला पण आवाज ओरडायचं. बावळा का वागतोस? कळते तुला? हो. म्याव. हो. म्याव. 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 आता तिसरा नियम. रागाचे ना अजिबात पूर्वग्रह ठेवायचे नाहीत. हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, याच्याबद्दल विचार करायचा नाही. सूडाची भावना डोक्यात ठेवायची नाही. सूड आहे ना, सूड तो घ्यायचा नाही कधी. कोण समोरचा आपल्याला काय बोलतोय, रागावतोय, चिडतोय, आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. 1 ते 10 आकडे मोजायचे आणि गप्प बसायचं. त्याला काय बोलायचं त्याचा आनंद त्याच्यापाशी. कळलं का तुम्हाला? तू का आलायस ते? का आलास म्हणजे? तू का आलायस ते? हा कोण आहे? हा तुझा बॉयफ्रेंड आहे? वाटेल ते बोलतोस तू. ए बा, हा तुझा बॉयफ्रेंड आहे? ए काम कर, हिला घेऊन जा. घेऊन निघिला. चल प्रभा, मी खरं जाई ना. अरे चल निघ. मी खरं याचा हात धरणे निघून जाईल. निघून जा बोलून. घेऊन जा. चल. मी निघून जाईल, खरंच निघून जाईल. प्रभा लक्षात ठेव. अरे जा, मी नाही घाबरत. मी ओळखणार नाही तुझी बायको आहे अरे सोड वगैरे. हे. ऐका माझं ऐका तुम्ही काय तुझं काय? शांत तू काय? नाही शांत बसा तुम्ही. अरे माझं काय शांत आहे. ह्या बाई बरोबर ना तो संसार करून बघ. ही बाई नाही, ही नागिन आहे, नागिन. हो, मी नागिन आहे. नाही ते काय? नागिन आहे. अरे तुझ्या नाही, संसार. तुला डस- अरे, मी नाही. अरे, तू अरे, डस- अरे, भांडण करूया. अरे, या बाईवर सांगतो. अबा, तू नाही माझ्या नादात लागू नको. हे तुला सांगतो. मार. हे तू माझ्या- अबा, काय थांब. शांत. रागवायचं नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. खड्ड्यात जा.
मी गेले तरी चालेल पण तुला घेऊन जाईन. दरीत उडी मार भावाने म्हशीचा तुला उडी घेऊन मार. जाईन मरेंद्र माकडा. शांत.